वाव नताली. हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. तर चाललेले आहे मी बाहेर. तर तुम्हाला वाटेल की अचानक कुठं चाललेले आहे, तर असा अवतार भूतासारखा करून. तर ॲक्च्युली भूतासारखा दिसतोय मला सुद्धा. ते आता ॲडिट करताना एवढं विचित्र वाटायला की अरे मी काय ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का फ्रेंड्स, मी काहीच आवरलेलं नाही आहे, तसंच निघालेले आहे बाहेर. घरातलं थोडंसं काम वगैरे केलं आणि त्यानंतर बाहेर निघालेली आहे. कारण की आजचा हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. छोटासाच ब्लॉग असणार आहे, पण पूर्ण बघा, तुम्हाला समजणार आहे नेमकं काय आणि कशासाठी एवढं मी भूताचा अवतार घेऊन बाहेर चाललेले आहे. आणि कारण की मला ॲक्च्युली जायचं आहे बाहेर. तर म्हणलं चला स्वतःला पण थोडंफार तर माणसाने वेळ दिला पाहिजे. तर ॲक्च्युली कसं होतं धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःला वेळ द्यायचं म्हणलं की नकोसं होतं बघा. तर म्हणलं चला स्वतःला वेळ वगैरे देऊया. तर बघा टिकली, सिंदूर, कानातलं, हातात बांगड्या, गळ्यात काहीसुद्धा घातलेलं नाही आहे. तर चालले असंच भूताचा अवतार घेऊन बाहेर. तर चला म्हणलं जाऊया. आणि कुठे जाणार आहे तुम्हाला पूर्ण कळणार आहेच. तर खूप गडबड, इतकी गडबड चालू आहे ना, मला खरं तर आवरायलासुद्धा वेळ भेटला नाही. हेअर वॉश केलेला आहे आणि तशीच निघालेली आहे बाहेर बघा. तर म्हणलं चला जाऊया, कारण की गेटअप थोडासा स्वतःचा वेगळा लुक केला ना तर छान दिसतं. त्यामुळे म्हणलं चला करूया. कारण रोजचं बघा आपलं हाय ते अवतार चालूच असतो माझा. आणि वेगळं काय आहे म्हणलं तर स्वतःला थोडं लुक चेंज करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तर आलेले आहे इथे सलूनमध्ये. तर मला हेअर केस आहेत ना म्हणजे मला सरळ करायचे होते, त्यामुळे केले. त्यानंतर थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती, ते केली. त्यानंतर बघा मस्तपैकी आहे मी तयार झाली आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं हळदी आणि संगीतचा प्रोग्राम आहे, त्यासाठी मी तयार झालेली आहे. तर हा लुक कसा वाटतो आहे मला नक्की सांगा. मस्तपैकी मी लाचा घातलेला आहे, जरा वेगळं गेटअप बघा, कारण की संगीताला वगैरे असं छान दिसतं. आणि हळदीला पण कसं झालं की हळदीला येल्लो घालायचं होतं, पण यायचं कुठे. आणि संध्याकाळी रात्री संगीत होतं म्हणून मी संगीताचाच लाचा वगैरे घातलेला आहे. आणि खूप छान असं मला तर वाटत आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. तर छोटे छोटे रील्स वगैरे पण मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेलं आहे, बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि अशा पद्धतीने बघा मी मिररमध्ये तुम्हाला दाखवत आहे, कारण शूटिंग करायला घरात ना कोणी नसल्यामुळे राहिलं तसंच. चला आपण जाऊया. आता आम्ही पोचलेलो आहोत इथे. ॲक्च्युली फ्रेंड्स वगैरे होते ना, तर जास्त काय मला वेळच भेटला नाही खरं शूटिंग करण्यासाठी वगैरे. आणि मग म्हणलं थोडंफार तुला शूटिंग करून दाखवलेलं आहे. तर आता वाजले रात्रीचे 12:30. संगीताचा प्रोग्राम खूप उशिरापर्यंत चालला, त्यामुळे कसं झालं की वेळच भेटला नाही की आम्हाला शूटिंग करायला वेळ भेटला नाही. सगळेजण होते फ्रेंड्स, गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर हॉटेल खूप मेरीगोल्ड म्हणून आमच्या एरियामधलं खूप मोठं असं हॉटेल आहे. त्यानंतर आम्ही काय केलं की एक मोठीच गाडी आम्ही ओलावरून बुक केली. आणि आता जाणार आहोत बघा घरी, कारण की उद्या आणखी प्रोग्राम असणार आहे. उद्या लग्नाचं प्रोग्राम असणार आहे, ते पण तुमच्यावर थोडंफार मी शेअर करणार आहे. असं जास्त काय मला खरं सांगू का हे नसल्यामुळं ना वेळ भेटत नाही बघा. कधी कधी कार्यक्रममध्ये आपण एवढं बिझी होऊन जातो की शूटिंग करायलाच वेळ भेटत नाही. तर आता इथे मी थोडंसं शूट करून तुम्हाला शेअर करत आहे. माझ्या मैत्रिणी तिकडे बोलत होते, सगळेजण बसायच्या काहीत होते. म्हणलं चला थोडंसं शूट वगैरे करावं. आणि 12:30 वाजले आहेत, तरी पण एवढं मूड फ्रेश आहे वाटत आहे ना, की असं वाटतं की प्रोग्राम संपूनच. एवढा छान असा आमचा हा प्रोग्राम झालेला होता संगीताचा. आणि इतकी मजा आली ना, खरं सांगते खूप मजा आली. आमच्या ग्रुपमध्ये फ्रेंड आहे ना, तिच्या मुलीचा होता. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदाच जी माझी फ्रेंड आहे ना तिच्या मुलीचा होता. आत्ता ते स्टार्ट झालेलं आहे 1 बाय 1. आता सगळ्यांच्या मुलांचे लग्न येते, ते पण तुमच्या मला मी जर व्लॉगिंग तुम्ही सपोर्ट केला तर मी राहणारच आहे यूट्यूबवरती. आणि तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा सगळा अंधार झालेला आहे. खरं सांगते ओलांडणी जाताना आम्हाला 7 जणी होतो. आम्हाला भीती वाटच होती, नाही असं पण नाही आहे,
पण आम्ही सगळेजण खूप काळजीपूर्वक गेलो. त्यानंतर बघा पोचलेलो आहोत सोसायटीमध्ये आणि माझी एक मैत्रीण आहे ना ती पे करत आहे. ओलाचे पे असतं ना ते करत होती. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता हा दुसरा दिवस आहे. आदल्या दिवशी झाला संगीताचा आणि ह्याचा हळदीचा प्रोग्राम. आता लग्नाचा प्रोग्राम आहे. तर अशा पद्धतीने मी काठापदराची साडी म्हणजे रेशमी साडी आहे, मस्तपैकी गोल्ड ज्वेलरी घातलेली आहे. निमिषला घेऊन चाललेली आहे कॅबनी आणि खूप छान असं सगळ्यांनी म्हटलं होतं की आम्ही रेशमी साड्या वगैरे घालूया लग्ना दिवशी. तर आम्ही ठरवलं त्याप्रमाणे मी तर रेशमी साडी वगैरे घातलेली आहे. आणि आजचा हा लग्नाचा ब्लॉग येईलच पुढच्या एका ब्लॉगमध्ये, पूर्ण व्हिडिओ येईलच, तुम्हाला शेअर करेनच मी. पण आता शॉर्टकटमध्ये थोडंसं तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. आणि कसं वाटलं नक्की सांगा. तर नवरदेव किती छान पद्धतीने नाचत आहे. पूर्ण हे करताना ना ॲक्च्युली कॉपीराईट येईल म्हणून थोडंसं तुमच्याशी शेअर केलं. हे सगळं माझ्या फ्रेंडच्या मुलीचं लग्न आहे. हे बघताना एवढं भारी वाटत होतं ना. मग मी तर सारखंच विचार करतो की तर माझ्या मोठ्या मुलाचं तनिषा आहे ना, त्याच्या लग्नात आपलं पण असं असेल तसं असेल. म्हणजे माणूस बघा ग्रुपमध्ये कोणाच्या स्टार्टिंग झालेलं आहे मुलांचं लग्न, तर असं वाटतं की आपल्या पण मुलाचं एक दिवस लग्नाला आपण असं करू तसं करू. स्वप्न बघायला लागतं बघा. स्वप्न काय माणूस न बघता असं राहत नाही. खूप छान असं तिचं लग्न झालं. तिचं नाव श्रद्धा आहे ना. तिचं लग्न खूप सुंदर आणि एकदम छान पद्धतीने सेलिब्रेट झालं आणि मस्त वाटलं आम्हाला सगळ्यांना एकदमच. मोराचं छान केलंय ना. वो क्या रखा है सोना तो जो ब्राउन ब्राउन ये मालपुआ है क्या? ये मालपुआ है शायद। मालपुआ लग रहा है। तर आत्ताची क्लिप तुम्हाला मी दाखवलीच. रुकवत वगैरे बघा, आजकाल रुकवताची पद्धतच बंद झाली. अगदी थोडंसं तिला म्हणतात शास्त्रशुद्ध पद्धतीने थोडंसं द्यायचं. त्यांनी असं हे केलेलं भरपूर त्यांनी केलेलं आहे, पण रुकवताची पद्धत बंद झालेली आहे बघा. कोणी नाही रुकवत देतात हल्ली. तर त्यानंतर मी घरी आले आणि थोडेसे रील्स वगैरे शूट केले. आणि त्यानंतर बघा ही साडी मी तुम्हाला अशी पूर्ण दाखवत आहे. तर हे बघा अशा पद्धतीने साडी आहे आणि पुण्यामधूनच एका शॉपमधूनच घेतलेली आहे. खूप सुंदर असं ह्याचं लुक आहे. पूर्ण रेशमी आहे बघा. खूप खूप म्हणजे असं एक्सपेन्सिव्ह आहे. त्यानंतर ही ब्लाऊज पण मी वर्क करून वगैरे घेतलेला होता त्यावेळेसच. तर अशा पद्धतीने लुक मी केलेला होता. पूर्ण लुक तुम्हाला सकाळी जाताना आवरून ना खूप घाई होती ना, त्यामुळे दाखवता नाही मला. चला दाखवूया. आणि आजचा हा लग्नाचा छोटासा ब्लॉग, प्रोग्रामचा छोटा ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडचा व्हिडिओला लाईक करा. ओके, बाय. काळजी घ्या सगळी. बाय.